नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे। मित्रांनो, कर्जमाफी संदर्भात राज्य सरकारच्या माध्यमातून मोठी अपडेट समोर आलेली आहे आणि हीच माहिती आपण शेतकरी बांधवांना सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, सहकार आयुक्तांच्या माध्यमातून कर्जमाफीच्या याद्या मे महिन्यामध्ये सादर होणार आहेत आणि शेतकऱ्यांची पात्र लाभार्थ्यांची यादी आणि अपात्र लाभार्थ्यांची यादी मे महिन्यामध्ये येणार आहे। परंतु सगळ्यात महत्त्वाचा आणि मोठा प्रश्न शेतकऱ्यांना पडलेला आहे तो असा की कर्जमाफीसाठी पात्र होण्याकरिता आम्हाला कोणतं काम करावं लागणार आहे या संदर्भामध्ये सांगा। याचबरोबर पात्र लाभार्थी कोणते, अपात्र लाभार्थी कोणते, या संदर्भामध्ये कर्जमाफी समितीच्या माध्यमातून कोणता अहवाल सादर केलाय या संदर्भातही डिटेलमध्ये माहिती आणि अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर नमस्कार, मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये। सर्व शेतकरी बांधवांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून कर्जमाफीची माहिती संपूर्ण तुम्हाला कळेल। तर मित्रांनो, सर्वप्रथम पहिला प्रश्न असा आहे की शेतकऱ्यांना कर्जमाफीसाठी पात्र होण्याकरिता कोणतं काम करावं लागणार आहे हेच आपण बघण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर मित्रांनो, तुम्हाला तर माहितच आहे की राज्य सरकारच्या माध्यमातून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेची घोषणा केलेली आहे आणि या अर्थसंकल्पामध्ये 40,000 कोटी रुपयांची तरतूद देखील सुद्धा केलेली आहे आणि या कर्जमाफी योजनेअंतर्गत 2 लाख रुपयापर्यंतचं शेतकऱ्यांचं अल्प मुदतीचं कर्ज आणि दीर्घ मुदतीचं कर्ज हे माफ होणार आहे। परंतु कर्जमाफीसाठी तुम्हाला काही कामे करायची आहेत, ज्याच्यामध्ये सर्वात प्रथम तुमच्या कर्ज खात्याला आणि तुमच्या सेव्हिंग अकाउंटला तुमचा आधार कार्ड लिंक असणं अत्यंत महत्त्वाचं आहे। तुमचं जर आधार कार्ड लिंक नसेल तर कर्जमाफीचा लाभ हा तुमच्या खात्यामध्ये येणार नाही, जेणेकरून तुम्ही कर्जमाफीपासून वंचित राहाल। त्यामुळे तुमच्या कर्ज खात्याला आणि तुमच्या सेव्हिंग खात्याला तुमचं आधार कार्ड लिंक असलं पाहिजे। ते जर नसेल तर तुम्हाला कर्जमाफीचा लाभ होणार नाही। दुसरं महत्त्वाचं म्हणजे ॲग्रीस्टॅक अंतर्गत तुमची फार्मर आयडीची नोंदणी असणं अत्यंत महत्त्वाचं आहे। तुमची जर फार्मर आयडीची नोंदणी नसेल तर तुम्हाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेअंतर्गत 2 लाख रुपयापर्यंतच्या कर्जमाफीचा लाभ हा होणार नाही, हे मात्र स्पष्ट आहे। त्यामुळे सर्वप्रथम तुम्ही जर 30 सप्टेंबर 2025 पूर्वी थकबाकीदार शेतकरी असाल तर तुम्हाला 2 लाख रुपयाच्या कर्जमाफीचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला तुमचं ॲग्रीस्टॅक अंतर्गत फार्मर आयडीची नोंद आणि तुमच्या कर्ज खात्याला आधार कार्ड लिंक असणं अत्यंत महत्त्वाचं आहे। त्याशिवाय 2 लाख रुपये तुम्हाला माफ होणार नाहीत, हे मात्र स्पष्ट आहे। आता कर्जमाफी समितीचा अहवाल काय सांगतो? कर्जमाफी समितीच्या अहवालानुसार जे काही प्रवीण परदेशी यांच्या माध्यमातून जे काही सूचना राज्य सरकारला दिल्यात कर्जमाफी संदर्भात, त्या सूचना कोणत्या हे आपण बघण्याचा प्रयत्न करणार आणि कर्जमाफी समितीच्या माध्यमातून कर्जमाफीचे निकष व अटी कोणत्या ठेवण्यात आलेले ते सर्वप्रथम बघण्याचा प्रयत्न करणार आहोत। पहिली अट अशी आहे की शेतकऱ्यांचं कर्ज 30 सप्टेंबर 2025 पूर्वी थकीत असलं पाहिजे। 30 सप्टेंबर 2025 पूर्वी थकबाकीदार शेतकऱ्यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेअंतर्गत 2 लाखांची कर्जमाफी होणार आहे। त्यानंतर दुसरी अट अशी आहे की ती 2 लाखांची कर्जमाफी असणार आहे। 2 लाखांच्या वरचं कर्ज शेतकऱ्यांचं माफ होणार नाही। याचबरोबर जे शेतकरी नियमित कर्जदार शेतकरी आहेत अशा शेतकऱ्यांना 50,000 रुपयाचं प्रोत्साहनपर अनुदान दिलं जाणार आहे। आतापर्यंत कर्जमाफीची जी काही अपडेट समोर आलेली आहे त्या अपडेटमध्ये असं कळत आहे की जवळपास सुमारे महाराष्ट्र राज्यातल्या शेतकऱ्यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेअंतर्गत 35 लाख शेतकऱ्यांची कर्जमाफी अंतर्गत शेतकरी पात्र होणार आहेत आणि याच्यानंतर आकडा हाही वाढण्याची शक्यता आहे। जवळपास 25,000 ते 27,000 कोटी रुपये या कर्जमाफीसाठी लागणार आहेत आणि एकूण कर्जमाफीसाठी 40,000 कोटींचा निधी प्रस्तावित आहेत। म्हणजे नियमित शेतकऱ्यांना 50,000 रुपये अनुदान असेल किंवा शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी 2 लाखांची कर्जमाफी असेल, या दोन्हीसाठी एकूण 40,000 कोटी रुपयांचा निधी प्रस्तावित आहे आणि आणखी निधी लागल्यास आणखी निधीची तरतूद राज्य सरकार करणार असल्याची माहिती ही समोर येत आहे। त्यानंतर आपण जर पाहायला गेलं तर कोणत्या वर्षातल्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ होणार हाही शेतकऱ्यांना पडलेला प्रश्न आहे। मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांचं 2019 पासून ते 30 सप्टेंबर 2025 पर्यंत या कुठल्याही कालखंडामध्ये कर्ज थकीत असेल तर त्या शेतकऱ्यांना 2 लाख रुपयाच्या कर्जमाफीचा लाभ हा होणार आहे। मित्रांनो, याच्यामध्ये आपण जर पाहायला गेलं तर आतापर्यंत बऱ्याच साऱ्या कर्जमाफ्या झाल्यात। मग कोणी शेतकरी म्हणतात की आम्हाला 2019 ला कर्जमाफी भेटली होती, कोणी म्हणते आम्हाला 2017 ला कर्जमाफी भेटली होती, कोणी म्हणते आम्हाला 2008 ला कर्जमाफी भेटली होती। मग आम्ही अगोदरच्या कर्जमाफी अंतर्गत पात्र होतो पण आताही 30 सप्टेंबर 2025 पूर्वी थकीत आहोत। मग या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेअंतर्गत आम्हाला पात्र केलं जाईल का? तर नक्कीच केलं जाणार आहे। तुम्ही याच्या अगोदरच्या किती जरी कर्जमाफीचा लाभ घेतलेला असेल तर तुम्ही या कर्जमाफी अंतर्गत जर पात्र असाल तर तुम्हाला 100% या कर्जमाफी अंतर्गत 2 लाखांची कर्जमाफी होणार आहे। मित्रांनो, याच्या अगोदर 2008 ला यूपीए सरकार म्हणजे केंद्र सरकारच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या 36 लाख शेतकऱ्यांना
कर्जमाफी देण्यात आली होती। त्यानंतर 2017ला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते, त्यांच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांची 1.5 लाखांची कर्जमाफी केली होती। त्यानंतर 2019ला पुन्हा सरकार बदललं, महाविकास आघाडी सत्तेवर आलं आणि महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून त्यावेळेस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते आणि उद्धव ठाकरेंच्या माध्यमातून महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमाफी योजना घोषित केली आणि या अंतर्गत 2 लाखांची कर्जमाफी झाली। त्यानंतर आता पुन्हा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर म्हणजे 2026 मध्ये म्हणजे आता की पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेअंतर्गत 2 लाखांची घोषणा सरकारने केलेली आहे आणि या येणाऱ्या मे महिन्यामध्ये सहकार आयुक्तांच्या माध्यमातून असेल किंवा सहकार विभागाच्या माध्यमातून असेल कर्जमाफीच्या याद्या जाहीर होणार आहेत। प्रवीण परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली जी काही कर्जमाफीची समिती गठीत केली होती, या कर्जमाफीच्या समितीच्या माध्यमातून सरकार पुढे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे कर्जमाफीचा अहवाल सादर केलेला आहे आणि हा कर्जमाफीचा अहवाल राज्य सरकारच्या माध्यमातून स्वीकृत करण्यात आलेला आहे आणि येणाऱ्या 2 दिवसांमध्ये कर्जमाफी संदर्भामध्ये एक मोठी मंत्रिमंडळ बैठक होणार आहे आणि या येणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये कर्जमाफीचा अहवाल स्वीकार करून कर्जमाफी संदर्भामध्ये एक नवा शासन निर्णय राज्य सरकार निर्गमित करण्याच्या तयारीमध्ये आहे आणि लवकरच शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठीच्या पात्र लाभार्थ्यांच्या याद्या आणि अपात्र लाभार्थ्यांच्या याद्या सहकार विभागाच्या माध्यमातून घोषित केल्या जाणार आहेत। मित्रांनो, याच्यामध्ये जिल्हा मध्यवर्ती बँका असतील, विविध सहकारी बँका, विविध सहकारी पतसंस्था, राष्ट्रीयकृत बँकांकडून ज्या शेतकऱ्यांनी आपल्या सातबाऱ्यावरती क्रॉप लोन म्हणून कर्ज घेतलेलं आहे अशा शेतकऱ्यांची 2 लाखांची कर्जमाफी ही राज्य सरकार तात्काळ आणि तातडीनं करणार आहे आणि ज्या अटी महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमाफी योजना असेल किंवा छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजना असेल या अंतर्गत होत्या, त्याच पद्धतीने याही अंतर्गत कर्जमाफीच्या अटी आणि शर्ती असणार आहेत। पण सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी अट म्हणजे 30 सप्टेंबर 2025 पूर्वी तुमचं कर्ज थकीत असेल तर तुम्हाला ही मात्र कर्जमाफी होणार आहे आणि कर्जमाफी संदर्भामध्ये जर आपण पाहायला गेलं तर राज्य सरकारच्या माध्यमातून कर्जमाफीच्या याद्या जाहीर केल्यावर KYC किंवा आधार प्रमाणीकरण केल्याशिवाय शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ होणार नाही अशी सुद्धा माहिती कळत आहे। मित्रांनो, याच्यामध्ये ज्या शेतकऱ्यांचं 2 लाखांच्या वरचं कर्ज आहे किंवा अल्पभूधारक बहुभूधारक शेतकरी आणि याच्यामध्ये जर आपण पाहायला गेलं तर अल्पभूधारक आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना ही कर्जमाफी मिळणार असल्याची माहिती कर्जमाफीच्या अहवालामध्ये सांगलेली आहे। याच्यामध्ये मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांचं 2 लाखांच्या वरचं कर्ज आहे त्यांना 2 लाखांच्या वरचं जेवढं कर्ज आहे ते भरल्याशिवाय ह्या 2 लाखांच्या कर्जमाफीचा लाभ होणार नाही अशी ही माहिती आपल्याला सहकार विभागाच्या माध्यमातून कळत आहे। त्यामुळे कर्जमाफीची ही अटी शर्ती जरा किचकटच आहेत की काय हा सुद्धा प्रश्न सर्वसामान्य शेतकऱ्यांना पडतो, परंतु या अटी आणि शर्ती कर्जमाफी समितीचा अहवाल तर सरकारला गेलेला आहे, पण आता अटी शर्ती कोणत्या आहेत हे कन्फर्म कळणार आहे कर्जमाफीचा शासन निर्णय GR निर्गमित झाल्यावर। परंतु सध्या असंच कळत आहे की कर्जमाफीसाठी बरेच सारे शेतकरी सध्या पात्र होतील, कारण की 35 लाखाचा आकडा सांगलेला आहे राज्य सरकारच्या माध्यमातून, परंतु अटी शर्ती मात्र याच्यामध्ये किचकट असू शकतात। तर याबद्दल तुम्हाला काय वाटतंय कमेंट्समध्ये नक्की कळवा। कर्जमाफी खरंच ओरिजिनल आणि पात्र लाभार्थ्यांना किंवा गरजू शेतकऱ्यांना होईल का याबद्दल सुद्धा शेतकऱ्यांना काय वाटतं हे सुद्धा खाली कमेंट्स बॉक्समध्ये शेतकरी बांधवांनी लिहावं आणि कर्जमाफी संदर्भामध्ये आणखी देखील सुद्धा तुमचे काही प्रश्न असतील हे सुद्धा कमेंट्समध्ये नक्की लिहा। तर शेतकरी मित्रांनो, या माहितीसह मी तुर्तास इथेच थांबतो, तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून